मराठा समाजाला 2 आरक्षण मिळतात, मग 2 पैकी कोणतं आरक्षण ठेवायचं हा निर्णय सरकारने घेतला का असा सवाल मुंबई हायकोर्टाने सरकारी वकिलांना केलाय। एसईबीसी आरक्षणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला आरक्षणावरून सवाल विचारलाय। मराठा समाज मागास आहे असा युक्तिवाद महाधिवक्ते वीरेंद्र सराफ यांनी केलाय, तर मराठा समाज 2 आरक्षणाचा लाभ कसं घेतं असा सवाल याचिकाकर्त्यांनी केलाय। तर मुंबई हायकोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद झालेला आहे पाहूयात। काही पात्र मराठ्यांना कुणबी दाखले देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। तुम्हाला आता 2 आरक्षण आहेत असं कोर्टानं म्हटलं। कोणतं आरक्षण कायम ठेवायचं सरकारने निर्णय घेतला आहे का अशी विचारणा कोर्टाने केली। राज्यात 28% मराठा समाज आहे, त्यातील 25% गरीब असल्याचं महाधिवक्त्यांनी सांगितलं। तर मराठा समाज मागास नाही असं वकील संचेती यांनी म्हटलंय। मराठा समाज मागास नाही हे पटवून द्या असं कोर्टानं म्हटलं। तर सक्षम असण्याची व्याख्या काय आहे अशी विचारणा देखील कोर्टाने केली आहे। मराठा समाजातल्या लोकांकडे फ्लॅट आहेत, पक्की घरं आहेत, मग ते मागास कसे असं संचेती यांनी म्हटलंय। संचेती तुम्ही जे म्हणता आणि प्रत्यक्ष आकडेवारी यात फरक दिसते। उच्च शिक्षणात मराठा मुलींची संख्या कमी होते। मराठा मुलं उच्च शिक्षण कमी घेतात असं वीरेंद्र सराफ यांनी सांगितलं। दरम्यान एसईबीसी आरक्षणावर जरांगेंनी काय म्हटलेलं आहे पाहूया। मराठ्यांना 10% आरक्षण दिलंय, ते 50%च्या वरती गेलं म्हणून ते उडणार आहेत। आम्ही पहिल्यापासून सांगतो की मागासवर्ग आयोगाचे निकष आहेत, जी जात मागास सिद्ध होईल तिला 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं। त्याला तुम्ही 50%च्या बाहेर घेताय, त्याच्यामुळे ते आरक्षण टिकतच नाही आहे। कोणी जरी आलं तरी पण पोरांचे ॲडमिशन होतात, नोकऱ्या होत्यात आणि ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटोळं होतं पुन्हा। म्हणून आमचं म्हणणं आहे की ते 10% आरक्षण 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि मग ते टिकतंय। असं ते टिकतच नाही आहे, ते उगा आता होईल तात्पुरतं दिसतंय ते फक्त। म्हणून तर आम्ही ओबीसीतून मागतो की आमचा हक्काच आहे, तेच आम्हाला पाहिजे।